First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. This is a special lecture which is organized on the integration by trigonometric identity. That is, we are learning the integration chapter. In that integration chapter, we shall discuss the integration by, integration by trigonometric identities. We shall study this integration by trigonometric identities. In that integration by the trigonometric identities, we shall study different methods. Up till we have studied, actually this is the fifth method: definition and properties of integration, algebra of integration, standard integrals of composite function, integration by rationalization method, integration by division of linear term, adjustment of denominators, linear term in the numerator. And today we shall discuss this next method, that is method number 5, integration by trigonometric identities. These are the basic formulae you must know. इंटिग्रेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्व हे बेसिक फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असेल तर साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असतं, कॉसचं इंटिग्रेशन साइन असतं, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन असतं, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट असतं, सेक इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक असतं, कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन कॉट असतं, मायनस कोसेक एक्स असतो. हे लक्षात ठेवा. आता याच्यात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या बाबतीमध्ये ही आयडेंटिटी कधी वापरायचं, ही मेथड कधी वापरायचं ते अगोदर लिहून घ्या. लिहा, इफ द इंटिग्रल ऑफ द टाइप integration of sin raised to 4x dx, integration of cos raised to 4x dx, integration of sin x into cos x dx, etc. इंटिग्रेशन मध्ये वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आल्या. तर सच इंटिग्रल्स आर such integrals can be solved by the method of integration by trigonometric identities. आता या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये काही फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही बेसिक फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिकची. सी दिस, व्हॉट आर द सी दिस, इंटिग्रेशन ऑफ sin x dx is equals to cos x plus c, integration of cos x dx is equals to sin x चं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असतं, कॉस एक्सचं साइन एक्स प्लस सी. थर्ड, इंटिग्रेशन ऑफ, आता इथं टॅन एक्सचं सुद्धा इंटिग्रेशन आहे, कॉट एक्सचं आहे, पण ते नंतर येणार आहे. या आयडेंटिटीमध्ये आत्ताच घ्यायचं नाही, थेरमनुसार कॅल्क्युलेट करायचे टॅन आणि कॉटचं, त्यामुळं याची गरज नाही. आपण रिव्हर्स घेऊ, सेक एक्स इंटू टॅन एक्स dx चं इंटिग्रेशन असतं सेक एक्स प्लस सी. कारण तुम्हाला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणून सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स, पुन्हा कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स. स्क्वेअर मध्ये टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर असतो, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन
सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स आणि 6 कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. हे बेसिक इंटिग्रेशनचे टाईप आहेत. आणि यालाच कॉम्पोजिट मध्ये कसं लिहितात पहा. हाच फॉर्म्युला कॉम्पोजिट मध्ये आला तर सर्वांना चेंज करू शकता. साइन ऑफ ax प्लस बी असेल, म्हणजे एक्सच्या ऐवजी काय आलेला पाहिजे, इथं फक्त एक्स होता, फर्स्ट फॉर्म्युला एक्स होता, इथं ax प्लस बी म्हणजे लिनियर टर्म आले तर त्याचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस ax प्लस बी अपॉन ए प्लस सी, म्हणजे डिनॉमिनेटरला ए न डिवाइड करा एच्या कोइफिशिएंटना. मग हे सर्वच फॉर्म्युले असे होतात. या पद्धतीने तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. तर आता एक 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 फॉर्म्युले आपण घेऊ. सी दिस क्वेश्चन. Evaluate the following integrals Okay, first integration of sin square x dx. Let I is equals to integration of sin square x dx. But here there is no any formula for integration of sin square x. ज्याप्रमाणे अल्जेब्रिक मध्ये x रेज टू n dx ला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. काय तो x रेज टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 हा फॉर्म्युला वापरू शकतो. परंतु ट्रिग्नोमेट्रिकला हे नाही चालणार, हे फक्त अल्जेब्रिक साठी चालतो. दिस इज ओनली फॉर अल्जेब्रिक. अल्जेब्रिक फंक्शनला हा फॉर्म्युला वापरता येतो, लक्षात घ्या. अल्जेब्राइक फंक्शन. मग ट्रिग्नोमेट्रिक मध्ये एवढेच फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे बेसिकली. साइन कॉस सेक एक्स इंटू टॅन एक्स कोसेक इंटू कॉस. स्क्वेअर मध्ये जर म्हटलात यानी कि यहाँ पे स्क्वेयर में ओनली देयर आर 2 फॉर्मूले. अगर सेक स्क्वेयर है तो उसका इंटीग्रेशन टैन निकाल सकते हैं. अगर कोसेक स्क्वेयर है तो उसका इंटीग्रेशन माइनस कॉट निकाल सकते हैं. लेकिन अगर बाकी के स्क्वेयर आते तो उसको इंटीग्रेशन डायरेक्ट नहीं निकाल सकते. तो हमें स्क्वेयर रिमूव करने वाले फॉर्मूले यूज करना है. तो हम स्क्वेयर रिमूव करने वाले फॉर्मूले कौन से यूज करते हैं. देखो ट्रिग्नोमेट्रिक आइडेंटिटीज आपको पता है क्या. देखिए कौन से. देखो ट्रिग्नोमेट्रिक आइडेंटिटीज हियर. यहाँ पे ट्रिग्नोमेट्रिक आइडेंटिटीज कौन से है. देखो साइन स्क्वेयर एक्स के लिए हम वैल्यू नहीं निकाल सकते, लेकिन आपके पास फॉर्मूला है. देखो कौन सा फॉर्मूला है. देखो 1 माइनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू. तुमने फॉर्मूला देखा है 11 स्टैंडर्ड में डबल एंगल में. 1 माइनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू दिस कैन बी रिटन एज 2 इंटू साइन स्क्वेयर थीटा बाय 2, यानी कि साइन स्क्वेयर थीटा. इसको हम हाफ एंगल में नहीं कन्वर्ट करना चाहते. साइन स्क्वेयर थीटा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आता वाचून घ्या सर्वजण. म्हणजे यालाच आपल्याला फॉर्म्युल्यात बदलता येतो. यालाच असं बदलता येतं म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. हा झाला साइन स्क्वेअर रिमूव्ह करणारा फॉर्म्युला, स्क्वेअर काढून टाकणारा फॉर्म्युला. सेम दुसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. इथं 1 मायनस कॉस थीटा असेल तर थीटा बाय 2 लिहितात, म्हणून याला कॉस स्क्वेअर थीटाला फॉर्म्युला वापरता येतो. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू दिस. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू
1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2। तो ये फार्मूला यूज करके हमें अभी ये साइन स्क्वायर थीटा को हम क्या लिख सकते हैं, सीधे साइन स्क्वायर थीटा मीन्स 1 माइनस कॉस 2x डिवाइड बाय 2 dx। हा फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, 1 माइनस कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू 2 इंटू साइन स्क्वायर थीटा। ये देखो ये आपको 11th में हुआ है, या फॉर्म्युल्याला तुम्ही 11th पाहिला, म्हणजे साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढता येत नाही, साइन स्क्वेअरला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, म्हणून तुम्ही साइन स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकणारा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून स्क्वेअर रिमूव्ह केला। आता याला सेपरेट करा, इंटिग्रेशन ऑफ 1/2 मायनस कॉस 2x बाय 2 dx। आता इंटिग्रेशन सेपरेट होतं, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन सेपरेट होतं, इंटिग्रेशन ऑफ 1/2 dx माइनस इंटिग्रेशन ऑफ cos 2x डिवाइड बाय 2 dx, यानी कि 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx माइनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx। आता 1/2 dx चं इंटिग्रेशन येतं x, 1/2 जसे असतं। आता पहा इंटिग्रेशन मध्ये dx आहे, dx म्हणजे काही नाही, म्हणजे 1 आहे, 1 चं इंटिग्रेशन आहे x प्लस हा मायनस आहे, ओके दिस इज अ मायनस, हा 1/2 जसे असतं। आता cos 2x चं इंटिग्रेशन काय पहा, सिरीज जर cos x असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं sin x, परंतु cos 2x त्याचा फॉर्म्युला असा आहे तो cos ax प्लस b, cos 2x असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं sin 2x डिवाइड बाय x चा कोएफिशिएंट 2, म्हणून या cos 2x चं इंटिग्रेशन येतं sin 2x आणि x चा जो कोएफिशिएंट आहे डिवाइड बाय 2 प्लस c, that is x by 2 minus sin 2x by 4 plus c। अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे, हे टोटल इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून सॉल्व करायचे आहेत। आता तुम्हाला हे फॉर्म्युले झालेले आहेत, या फॉर्म्युल्याच्या बेस्ड तुम्हाला सोल्युशन माहित आहे, हे फॉर्म्युले सॉल्व करायची पद्धत माहित आहे, तर हे फॉर्म्युले सॉल्व करत असताना, या कंडिशन सॉल्व करत असताना इथं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरावे लागतील, आणि या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरत असताना, या ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन्स करत असताना या पद्धतीने सॉल्व केलं जातं। काय अडचण, कालचा पेपर सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता जे राहिलेले क्वेश्चन्स कालच्या क्वेश्चन पेपर मधले जे राहिलेले आहेत ते तुम्ही घरी सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल। ओके, नाउ वी शॅल डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम वी शॅल डिस्कस, इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्रॉब्लेम, cos square x dx, let I is equals to integration of cos square x dx। इथं फॉर्म्युला लिहिला पहा, cos square थीटा, cos square थीटाला डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, स्क्वेअर मध्ये फक्त दोघांनाच आहे, sec स्क्वेअरला आणि cosec स्क्वेअरला, cos स्क्वेअरला इंटिग्रेशन नाही, म्हणून cos स्क्वेअरची आयडेंटिटी वापरून स्क्वेअर काढून टाकावं का, ही आयडेंटिटी वापरली आणि स्क्वेअर रिमूव्ह होतो। लेफ्टला स्क्वेअर आहे पण डबल अँगल मध्ये केला तर त्याची स्क्वेअर रिमूव्ह होतो, सो वी कॅन राईट एज 1 प्लस cos 2x डिवाइड बाय 2 dx। याला फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2 थीटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा। So we can write this separate, 1/2 plus cos 2x by 2 dx।
हे कशासाठी वापरलं लक्षात आलं का रे? कॉस स्क्वेअरला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही. स्क्वेअरमध्ये इंटिग्रेशन फक्त दोघांनाच आहे, सेक स्क्वेअरला आणि कोसेक स्क्वेअरला. कॉस स्क्वेअरला नाही म्हणून स्क्वेअर काढून टाकणारा फॉर्म्युला वापरा. म्हणजेच 1/2 इंटिग्रेशन ऑफ, आता इंटिग्रेशन सेपरेट करा. से दिस ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट होतो. दॅट इज 1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 2x डिवाइड बाय 2 dx, म्हणजे 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx प्लस 1/2 इंटीग्रेशन ऑफ cos 2x dx. अब इसका इंटीग्रेशन निकाल दो. 1/2 इथं काही नाही म्हणजे 1 असेल, फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये काही नाही म्हणजे 1 असेल, 1चं इंटिग्रेशन येणार x प्लस 1/2 cos 2x इंटिग्रेशन असतं sin 2x डिवाइड बाय 2 प्लस c, दॅट इज x/2 प्लस sin 2x डिवाइड बाय 4 प्लस c. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ. आता इंटिग्रेशन मध्ये sin रेज टू 4x dx, साइनचा फोर्थ आला. साइनच्या फोर्थला सुद्धा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आणि x रेज टू n वापरता येत नाही, ही ट्रिग्नॉमेट्रिक आहे. लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sin 4x dx. आता sin फोर्थला sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं, कारण sin स्क्वेअरला आयडेंटिटी वापरता येते. कोणती आयडेंटिटी आत्ताच वापरलेली आहे पहा. sin स्क्वेअर थिटा असेल तर 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2, म्हणून इथं आयडेंटिटी वापरा. 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 हा झाला साइन स्क्वेअरला ब्रॅकेट स्क्वेअर जशाच तसं. इथं कारण लिहा 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजेच 2 साइन स्क्वेअर थिटा. आता याचं एक्सपान्शन करा. दॅट इज इंटिग्रेशन मध्ये 1 माइनस कॉस 2x ब्रैकेट स्क्वायर डिवाइड बाय 4 dx. तो इसको हम एक्सपांशन कर सकते हैं. ये 4 ये माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, कुठला फॉर्म्युला वापरायचा पहा. ए माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर माइनस 2ab प्लस बी स्क्वेअर याला कुठला फॉर्म्युला वापरला. ए माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर माइनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा 4 मी परत इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, म्हणजे यालाच आपल्याला असं लिहिता येतं आय इज इक्वल्स टू 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 माइनस 2 cos 2x प्लस cos स्क्वेअर 4x cos स्क्वेअर 2x. परत आता आणखी एक cos स्क्वेअर 2x आहे. त्या cos स्क्वेअर 2x ला फॉर्म्युला वापरा. कोणता वापरणार आहे का, हे वापरणार cos स्क्वेअर 2x. म्हणजे इथं थीटा जर असेल तर तिथं या ठिकाणी आपण 2 थीटा लिहायचा. इथं थीटा असला तर इथं 2 थीटा स्क्वेअर काढा आणि 2. मग आता इथं जर 2 थीटा असेल तर इथं काय करावं लागणार तुम्हाला 4 थीटा. सो इफ हिअर इज 2 थीटा देन वी हॅव टू यूज 4 थीटा. म्हणून तो फॉर्म्युला इथं वापरा आता ब्रॅकेटमध्ये. या ठिकाणी सी दिस 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 माइनस 2 cos 2x प्लस याला फॉर्म्युला वापरा. इथं मी कॅपिटल ब्रॅकेट घेतो 1 प्लस cos 4x डिवाइड बाय 2. कोणता फॉर्म्युला वापरला इथं पहा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2. इथं जर 4 आला तर इथं 2 येणार, लक्षात घ्या.
इथं जर 4 आला तर इथं काय लिहायचा 2 लिहायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग परत आता याला सॉल्व करा. 1/4 इज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 minus 2 cos 2x plus 1/2 plus cos 4x divided by 4 dx. आता हे 1/2 आणि हे 1 कॉन्स्टंट संख्या आहेत, त्याची ॲडिशन होते. 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1/3 1 plus 1/2 1/3 minus 2 cos 2x आणि इथं राहिला cos 4x divided by 4. आता इथं 3 टर्म आहेत इंटीग्रेशन मध्ये. एक्चुअली यहाँ पे 3 टर्म्स है. इस 3 टर्म को एडिशन सब्ट्रैक्शन में होने के नाते हम इंटीग्रेशन सेपरेट कर सकते हैं, और ये भी इंटीग्रेशन 4 भी उसके साथ सेपरेट करो, यानी कि 1/4 इंटीग्रेशन ऑफ 1/3 dx minus 1/4 इंटीग्रेशन ऑफ 2 cos 2x प्लस dx प्लस 1/4 इंटीग्रेशन ऑफ, अभी क्या करना है आपको शेयर, cos 4x डिवाइड बाय 4 लिखना है. तो यहां पे सीधी 1/3 कैन टेक आउट ऑफ इंटीग्रेशन 1/12 इंटीग्रेशन ऑफ dx माइनस 2/4, ये 2 है कांस्टेंट मल्टीप्लिकेशन, इंटीग्रेशन का बाहर आ सकता है. cos 2x dx प्लस 1/16, ये जो 4 है यहाँ पे मल्टीप्लिकेशन में आता है, तो cos 4x dx. अभी कैलकुलेट करो, इंटीग्रेशन लिखो 1/12, 1 का इंटीग्रेशन आता है x माइनस 1/2, 2/4 कैन बी रिटर्न एज 1/2, cos 2x का इंटीग्रेशन आता है sin 2x डिवाइड बाय 2 प्लस 1/16, cos 4x का इंटीग्रेशन आता है sin 4x डिवाइड बाय 4. बराबर है क्या, देखो sin 4x डिवाइड बाय 4 यानी कि x डिवाइड बाय 12. 1 मिनट, यहाँ पे 2/3 आता है शेयर, 1/2 प्लस, हाँ इथं चुकला पा, 1 प्लस 1/2 म्हणजे इथं 3/2 येतो. 1 प्लस 1/2 सीरीज 1 प्लस 1/2 यानी कि इसकी वैल्यू आती है 3/2. तो यहाँ पे गलत हो गया, 3/2 यानी कि 3/8 क्या आता है यहाँ पे 3/8, 3/8. सो 3x/8 मायनस, हा सर्वांनी लक्ष देत चला रे, कॅल्क्युलेशन मध्ये थोडं जरी फॉल्ट झाला तर सांगत चला, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवत चला. sin 2x डिवाइड बाय 4 प्लस sin 4x. आता sin 4x डिवाइड बाय 64. थोडं थांबा, काहीतरी आपल्याला चुकल्यासारखं वाटतंय. हां, इथं एक गलत झाली पाहिजे, इथं 2 आहे तर इथं परत 2 येणार, 4 नाही येणार, इथं 2 येणार आणि इथं परत 2 येणार, इथं 8 येणार, इथं 8 येणार आणि इथं 32 येणार. म्हणजे फायनल आन्सर काय येणार पहा, 3x/8 माइनस sin 2x/4 प्लस sin 4x/32 प्लस c.
इथं 2 येतं, 2 पहा 2 कसं येतं, सेपरेट केल्यानंतर हे 1/2 होतं आणि cos 4x/2 येतो. इथं पण 1 + 1/3 ची ॲडिशन 1/2 ची ॲडिशन 3/2 येते. ठीक आहे, असाच एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ते सोडून दाखवतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ sin 4चं सोडवलेलं आहे. इंटीग्रेशन ऑफ cos 4x dx. अभी हमें cos 4x का इंटीग्रेशन निकालना है. लेट I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ cos 4x dx. इसको हम कैसे लिखते हैं, cos स्क्वायर x ब्रैकेट स्क्वायर dx. अभी cos स्क्वायर x की वैल्यू देखो, ये देखो cos स्क्वायर x मीन्स 1 + cos 2x डिवाइड बाय 2, ये लिखना है. 1 + cos 2x डिवाइड बाय 2 ब्रैकेट स्क्वायर dx. अभी इसका स्क्वायर सेपरेट करो, 1 + cos 2x ब्रैकेट स्क्वायर डिवाइड बाय 4 dx. यहाँ पे क्या होता है, स्क्वायर होता है, न्यूमरेटर का स्क्वायर अलग, डिनोमिनेटर्स का स्क्वायर अलग. अभी न्यूमरेटर का एक्सपेंशन करो, a + b ब्रैकेट स्क्वायर के साथ. न्यूमरेटर में क्या करना है आपको, a + b ब्रैकेट स्क्वायर लिखना है. ये सभी प्रॉब्लम बाद में लिखो, खाली आप समझ के ले लो. 1 + 2 cos 2x प्लस cos स्क्वायर 2x, a + b ब्रैकेट स्क्वायर, ये हो गया. तो फिर 1/4 आप बाहर निकाल सकते हो. 1 + 2 cos 2x प्लस अगेन cos स्क्वायर 2x को वही फार्मूला लिखना है, cos स्क्वायर रिमूव करने वाला. 1 + cos 4x डिवाइड बाय 2 dx. ये हो गया cos स्क्वायर 2x को. तो सेपरेट करो, 1/4 इंटीग्रेशन ऑफ 1 + 2 cos 2x प्लस 1/2 प्लस cos 4x डिवाइड बाय 2, इसकी वैल्यू आती है dx. ओके, तो यहाँ पे 1 और 1/3 की एडिशन सेम आती है. 1/4 इंटीग्रेशन ऑफ 3/2 प्लस 2 cos 2x प्लस ये एज इट इज cos 4x डिवाइड बाय 4 dx डिवाइड बाय 2. अभी क्या करो, इंटीग्रेशन सेपरेट कर दो. 1 2 3 टर्म को इंटीग्रेशन सेपरेट करो. इंटीग्रेशन के साथ शेयर, अगर इंटीग्रेशन सेपरेट होता है तो वो 1/4 भी सेपरेट करना है आपको. 1/3 × 3/2 dx प्लस 1/4 इंटीग्रेशन ऑफ 2 cos 2x dx प्लस 1/4 इंटीग्रेशन ऑफ cos 4x डिवाइड बाय 2 dx. यानी कि तीनों टर्म को हमने इंटीग्रेशन सेपरेट कर दिया. यानी कि 3/8 इंटीग्रेशन ऑफ dx. ये देखो, ये 3/2 इंटीग्रेशन के बाहर होता है, ये भी बाहर होता है. 2 cos x इंटीग्रेशन के बाहर होता है, यानी कि 2/4 इंटीग्रेशन ऑफ cos 2x dx प्लस 1/8, ये भी बाहर आता है, इंटीग्रेशन ऑफ cos 4x dx. यानी कि 3/8x. यहाँ पे कुछ नहीं है, इसका मतलब यहाँ पे 1 होता है, 1 का इंटीग्रेशन x आता है, प्लस 1/2 cos 2x का इंटीग्रेशन क्या होता है, sin 2x डिवाइड बाय 2 प्लस 1/8 cos 4x का इंटीग्रेशन आता है sin 4x डिवाइड बाय 4 प्लस 6. सो 3x/8
sin 2x by 4 and sin 4x by 32 प्लस सी। ये देखो इसी तरह से हम cos 4x का इंटीग्रेशन निकाल सकते हैं। अभी हमें क्या करना है, सी दिस, tan स्क्वायर एक्स में स्क्वायर में अभी tan स्क्वायर एक्स है, इंटीग्रेशन ऑफ tan स्क्वायर एक्स dx, लेट I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ tan स्क्वायर एक्स dx। अभी देखो इंटीग्रेशन में आप चेक कर लो फॉर्मूले, सभी फॉर्मूले चेक कर लो। स्क्वायर में हम खाली सेक स्क्वायर और कोसेक स्क्वायर को ही फॉर्मूला यूज कर सकते हैं। हाँ, काय म्हणतो, एक्सचा क्वेश्चन 4 आहे, पाहतो मी। हा, कशाचा रे सुमित कदम, एक्सचा क्वेश्चन 4 आहे, मी पाहतो, पण ठीक आहे, बरोबर आलेला आन्सर। तर इथं पाहता सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरलाच इंटिग्रेशन आहे, बाकीचे कशाला स्क्वेअरला इंटिग्रेशन नाही। हा बरोबर आहे ना सुमित कदम, पहा बघ, cos 4x, मग हा 4x आहे, 4x चा cos 4x चा इंटिग्रेशन sin 4x अपॉन x चा क्वेश्चन 4 आला इथं पहा, मग 4 8 32 होतो, म्हणून 32 आला। हे आन्सर असा आलेला आहे। 4x चा आहे क्वेश्चन आणि याचा मिडलचा 2x आहे, मधल्याचा 2x आहे, इथं हा 2x आहे सुरुवातीपासून। या हा स्क्वेअर काढण्यासाठी याचा शेवटच्याचा 4x झालेला आहे। ओके, तर ठीक आहे, tan स्क्वेअरला इंटिग्रेशन नाही, मग tan स्क्वेअरला सेक स्क्वेअर मध्ये बदलता येतं। पहा कसं आहे, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, ही आयडेंटिटी आहे। सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, कारण tan स्क्वेअरला इंटिग्रेशन नाही, पण सेक स्क्वेअरला आहे, म्हणून आपण सेक स्क्वेअर मध्ये बदलू। मग tan स्क्वेअर साठी कसं वापरता येतं, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx, याला कारण द्या, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, ही प्रॉपर्टी वापरली। मग आता इंटिग्रेशन सेपरेट करा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx। सेक स्क्वेअर एक्स ला इंटिग्रेशन आहे, त्याचं इंटिग्रेशन असतं tan x, मायनस 1 चं इंटिग्रेशन असतं x प्लस c। ओके, दिस इज आन्सर। नेक्स्ट, आता cot square x dx, let I is equals to integration of cot square x dx। पहा, cot स्क्वेअर ला इंटिग्रेशन नाही, कशाला आहे, कोसेक स्क्वेअर ला आहे, म्हणून आपल्याकडे आयडेंटिटी आहे। पहा, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, म्हणजेच कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1, ही आयडेंटिटी वापरा। हे कशासाठी वापरायला लागलो, लक्षात आलं का रे, कारण कॉट स्क्वेअरला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, कोसेक स्क्वेअरला आहे, मग कॉट स्क्वेअरला कोसेक स्क्वेअर मध्ये बदलता येतं। कोसेक स्क्वेअरला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, दोघांना आहे स्क्वेअर मध्ये, फक्त दोघांनाच, कोणाकोणाला, एक तर सेक स्क्वेअरला आहे, कोसेक स्क्वेअरला आहे, मग बाकीचे जर स्क्वेअर आले तर ते स्क्वेअर काढून टाकायचे किंवा सेक आणि कोसेक मध्ये बदलायचे। हा, कॉट स्क्वेअर थिटा मीन्स कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 dx, पण इथं थिटा नाही, प्रॉब्लेम एक्स मध्ये आहे, म्हणून इथं एक्स ठेवा। सेपरेट दिस इंटिग्रेशन, कोसेक स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx, that is equals to कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट एक्स, फॉर्म्युला आहे त्याला कोसेक स्क्वेअरचा, मायनस एक्स प्लस सी। ओके, अशा पद्धतीने हे फॉर्म्युला होतो। ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणतात त्याला, आठवा, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स
साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन. लेट I is equals to integration of sin cube x dx. आता साइन क्यूबला इंटिग्रेशन नाही काढतायत, फक्त साइन एक्स असेल तर इंटिग्रेशन आहे, साइन क्यूबला इंटिग्रेशन नाही. मग आता क्यूब काढून टाकण्यासाठीचा तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागतं. मग आता क्यूब काढून टाकण्यासाठीचा जर फॉर्म्युला वापरायचा झाला तर तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला माहित आहे पहा. सी दिस, यू नो दॅट द फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? साइन 3 थीटा इज इक्वल्स टू, कोणता आहे रे, कोण सांगता फॉर्म्युला? सुमित कदम, निकम, तन्वी, सर्जेराव करचे, सांगा. साइन 3 थीटाचा काय फॉर्म्युला आहे? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. ट्रिपल अँगल मध्ये आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला. मग आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये साइन क्यूब आढळतो. मग याची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू काढायची. मग काय करायला, राईट साईडला न्या आणि याला लेफ्ट साईडला आणा. म्हणजेच 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा. हा फॉर्म्युला तयार होतो. परंतु आपल्याला साइन क्यूबला पाहिजे म्हणून साइन क्यूब साठी फॉर्म्युला तयार होतो. साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवाइड बाय 4. सी दिस, दिस इज अ फॉर्म्युला फॉर साइन क्यूब थीटा. साइन क्यूब थीटाला थीटा काढून टाकणारा म्हणजेच ट्रिपल अँगल मध्ये कन्वर्ट करणारा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कशापासून आला? मेन फॉर्म्युला तो आहे, साइन 3 थीटाचा मेन फॉर्म्युला आहे. त्याला बदलून आपण हे वापरलं. मग आता हे ठेवून टाका इथं फॉर्म्युला. देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स कॅन बी रिटन ॲज 3 साइन एक्स मायनस साइन 3x डिवाइड बाय 4 dx. आणि याला कारण द्या, डॉट 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 कारण. हे फॉर्म्युला लिहा सोबत. याच्या ब्रॅकेटमध्ये हे फॉर्म्युला लिहा किंवा वरचा फॉर्म्युला लिहा, कोणताही फॉर्म्युला लिहा. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. 1/4 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. 3 साइन एक्स मायनस साइन 3x dx. इंटिग्रेशन मध्ये दोन टर्म आहेत, त्या दोन्ही टर्मला इंटिग्रेशन सेपरेट करा. I इज इक्वल्स टू 3/4 इंटिग्रेशन ऑफ साइन x dx मायनस 1/4 इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx. आता घेऊन टाका इंटिग्रेशन. हे 3 बाहेर आलं पहा आणि हे 1/4 सेपरेट झाला. प्रत्येकासोबत 1/4. हा 1/4 दुसऱ्या इंटिग्रलला आला. I इज इक्वल्स टू 3/4 साइन एक्सचं इंटिग्रेशन होतं मायनस कॉस एक्स मायनस 1/4 साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स कॉस 3x डिवाइड बाय 3 प्लस c. इसका मतलब लास्ट आंसर आता है I इज इक्वल्स टू माइनस 3 cos x डिवाइड बाय 4 और माइनस माइनस प्लस cos 3x डिवाइड बाय 12 प्लस c. ये हो गया इसका इंटीग्रेशन. ओके, अभी नेक्स्ट इंटीग्रेशन ऑफ cos क्यूब x dx. अभी ये इंटीग्रेशन हमें सॉल्व करना है. लेट I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ, अभी देखो cos क्यूब x को इंटीग्रेशन से निकालना है. cos क्यूब का इंटीग्रेशन का फॉर्मूला नहीं है. cos क्यूब x से इंटीग्रेशनचा फॉर्मूला नाही. मग काय करावं लागेल रे? कॉस क्यूबला कन्वर्ट करावं लागेल. का इंटिग्रेशन क्यूब काढून टाकणारा फॉर्म्युला आहे. तर तो कशात आहे पहा, कॉस
3 थीटाचा फॉर्म्युला आहे पहा. काय रे कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला? तन्वी, वैष्णवी कानडे, कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला सांगा रे. कॉस 3 थीटा. तर या ठिकाणी कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आता याच्यावरून आपल्याला 4 कॉस क्यूब थीटाची किंमत काढायची आहे. मग हे राईट साईडला घेऊन जावा. Therefore we can write as 3 cos theta plus cos 3 theta is equals to 4 cos cube theta. ये जो माइनस का था, माइनस टर्म को हम लेफ्ट को ट्रांसफर कर दिए, यानी कि डायरेक्ट फार्मूला होता है अभी cos क्यूब थीटा यानी 3 cos थीटा प्लस cos 3 थीटा डिवाइड बाय 4. ये हो गया फॉर्मूला cos क्यूब थीटा को. अभी साइन क्यूब को कौन सा था? साइन क्यूब थीटा यानी 3 साइन थीटा माइनस साइन 3 थीटा डिवाइड बाय 4. अभी cos को कौन सा है? cos क्यूब थीटा इज इक्वल्स टू 3 cos थीटा प्लस cos 3 थीटा डिवाइड बाय 4. तो यहां पे अभी यूज कर दो फॉर्मूला. I is equals to 3 cos theta plus cos 3 theta डिवाइड बाय 4 dx. यहां पे थीटा नहीं लिखना है क्योंकि थीटा में नहीं दिया है, एक्स में है. x I is equals to 1 by 4 integration of 3 cos x plus cos 3x dx. इंटीग्रेशन सेपरेट करो और ये 3 भी बाहर निकाल दो. 3 by 4 इंटीग्रेशन ऑफ cos x dx प्लस 1 by 4 इंटीग्रेशन ऑफ cos 3x dx. इसका मतलब होता है 3 by 4 cos x का इंटीग्रेशन आता है sin x प्लस 1 by 4. अभी cos 3x का इंटीग्रेशन आता है sin 3x डिवाइड बाय 3 प्लस c मीन्स 3 sin x डिवाइड बाय 4 sin 3x डिवाइड बाय 12 प्लस c. ये देखो इसी तरह से. तर अशा पद्धतीने खूप प्रॉब्लेम्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचे. मी सर्वच्या सर्व घेणार आहे कारण हे प्रॉब्लेम तुम्हाला जमलं की बाकी इंटिग्रेशन मग खूप इझी आहे. परंतु त्याच्यासोबत तुम्हाला आयडेंटिटी पाठ करावं लागणार आहे. म्हणून आज तुम्हाला मी होमवर्क एवढंच देणार आहे, तुम्ही हे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून या. सोडवलेलेच प्रॉब्लेम डबल मला व्यवस्थित सिस्टमॅटिक सॉल्व करून द्या आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पाठ करून घ्या. सर्व हाफ अँगलच्या, डबल अँगलच्या, ट्रिपल अँगलच्या सर्व आयडेंटिटी तुम्ही 2-2 वेळा लिहा. परत एकदा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये घेतलेल्या ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, ॲडिशन अँगलचे फॉर्म्युले, सबट्रॅक्शन अँगलचे फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि डबल अँगल, हाफ अँगल हे फॉर्म्युले आज सर्वांनी तुम्ही सर्वच फॉर्म्युले वाचून घ्या. या सर्व फॉर्म्युल्याच्या आधारावर पुन्हा आपण प्रॉब्लेम्स या टाईपचे घेणार आहोत, उद्या आणखी घेणार आहोत. तर हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित आज एवढंच तुम्हाला होमवर्क देतो. मागचे फॉर्म्युले वाचा. कोणते? ॲडिशन अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके, तर या ठिकाणी थांबू. नमस्कार, गुड बाय. काही एखादा जर समजला नाही तर तुम्ही व्हिडिओ रिवाइज करून पहा, तुम्हाला सोल्युशन समजून जाईल. ओके, तर थँक्यू, नमस्कार.